वसंत हंकारे सर असतील, इंदोरीकर महाराज असतील, यांना सतत ट्रोल केलं जातं मित्रांनो. तुम्हाला काय उचापत्या आहेत? तुम्ही कशाला लोकांच्या ह्याच्यामध्ये पाय घालता? तुम्हाला काय गरज आहे? तुम्ही तुमचे कामं करा. विनाकारण लोकांना कशाला ज्ञान द्यायला चालल्यात? यांसारख्या कमेंट ह्यांना करतात मित्रांनो. मित्रांनो, हे समाजसुधारक आहेत, मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. यांच्यामुळं कित्येक लोकांचं आयुष्य सुधारलं. ते हे लोक आहेत मित्रांनो. ह्यांना हे Instagramची टवाळकी, टपोरकी, घाणेरडी लोकं ह्यांना ट्रोल करतात, त्यांचे व्हिडिओ व्हायरल करतात आणि अक्षरशः ह्यांना कोसतात मित्रांनो. मित्रांनो, अतिशय वाईट वाटतं, की एखाद्या समाज सुधारकाला एवढ्या खालच्या लेव्हलला जाऊन बोलतात, त्यांचे जोक्स बनवतात, व्हिडिओ शेअर करतात, व्हायरल करतात आणि अक्षरशः मित्रांनो, हा लाजिरवाणा प्रकार अक्षरशः चालू असतो. मित्रांनो, सोशल मीडिया तर आलं, परंतु या सोशल मीडियाने लय काय-काय दिलं. याच्यामध्ये निगेटिव्हिटी म्हणजे काय मित्रांनो, एखाद्याची इज्जत काढणं. जर तो माणूस चांगलं काय करत असेल, तर त्याला डिमोटिव्हेट करणं, त्याला ट्रोल करणं, यांसारख्या गोष्टी या सोशल मीडियावरती चालतात. इंदोरीकर महाराज गेल्या 30 ते 40 वर्षात अक्षरशः त्यांनी समाजसुधारकाचं काम राबवत आले आत्तापर्यंत मित्रांनो. प्रत्येक गोष्ट त्यांनी समाजासाठी केल्या. मित्रांनो, ज्या सासू सुनेला त्रास देत होत्या, त्या सासू सुधारल्या. सुना ज्या सासवांचा छळ करायच्या, त्या सुधारल्या. मित्रांनो, नवरा जो मारायचा, दारू प्यायचा, बेवडा पिऊन घरी यायचा, तो सुधारला. एवढ्या सगळ्या गोष्टी या महाराजांमुळे झाल्या मित्रांनो. कित्येक फॅमिली सुधारल्या. मनावरती परिणाम करून अक्षरशः सगळं चेंज करून टाकलं, ते म्हणजे इंदोरीकर महाराज सर. आणि याच्यामध्ये दुसरं नाव येतं म्हणजे वसंत अंकारे सर, जे की मित्रांनो एक मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. ते जातात, ते अशा मुला-मुलींना समजून सांगतात, जे अजून मॅच्युरिटीमध्ये आलेले नाहीयेत. ते चुका करतात, त्यांच्याकडनं चुका होतात आणि या चुका कुठेतरी जाऊन थांबल्या पाहिजेत, कुठेतरी जाऊन कंट्रोलमध्ये आल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतो. मित्रांनो, जिल्ह्यामध्ये जातात, जिल्हा परिषदेच्या शाळेवरती जातात. जिथे शाळा असतील तिथं जाऊन ते लिटरली तिथल्या लोकांना समजून सांगतात, तिथल्या लहान-लहान मुलींना समजून सांगतात. मित्रांनो, त्यांची वे जी आहे ती एक इमोशनल वे आहे. इमोशनल वेनी कंट्रोल करायचं पाहतात मित्रांनो. ते मनावरती सांगतात त्यांना, जे तुमच्या बापाचं कष्ट बघा, तुमच्या आईचं कष्ट बघा, तुमचा भाऊ तुमच्यासाठी राबतो, यांसारख्या गोष्टी हे वसंत सर बोलतात. परंतु मित्रांनो, ह्या टवाळक्या हरामखोरांनी अक्षरशः या सरांना देखील बदनाम करून टाकलेलं आहे. मित्रांनो, विनाकारण त्यांचे मिमे टेम्पलेट स्केच करायचं म्हणजेच काय मित्रांनो, त्यांचा एखादा व्हिडिओ असेल, ते एक कोसत असतील त्या हरामखोर माणसांना, हरामखोर पोरांना, जे त्यांना ट्रोल करतात, जे त्यांना बोलतात. अक्षरशः मित्रांनो, जे मुलं पळून जातात, विवाह करतात, लांब-लांब आहे ना, अशा ठिकाणी जातात, ज्यांचं खाण्यापिण्याचे वांदे होऊन जातात. सगळ्या गोष्टीची वाट लागते आयुष्याची. अशा मुलांना वसंत सर जे आहेत ते हे करतात, कोसत असतात, त्यांना शिव्या देतात. मुलींना मनावरती परिणाम होऊन काहीतरी कोणतरी सुधरावे, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये चेंजेस यावे, म्हणून ते प्रयत्न करत असतात मित्रांनो. आई-वडिलांचं उदाहरण देणं असणं, भावाचं उदाहरण देणं असणं आणि त्याच्यामध्ये एक इमोशनल मूव्हमेंट बनून जातो मित्रांनो. डोळ्यातनं पाणी येतं, डोळ्यातनं रडतात आणि मित्रांनो वयच ते असतं. आणि हे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो, हे कुठेतरी जाऊन प्रत्येक ठिकाणी पसरले पाहिजे म्हणून ते YouTubeवरती टाकतात आणि त्याच्यावरती मित्रांनो ही हरामखोरं जी मीम बनवतात, त्यांचा जोक बनवतात, त्यांना मित्रांनो त्यांचे व्हिडिओ कॅप्चर करतात, मीम एडिट करतात आणि ते सोशल मीडियावरती अपलोड करून टाकतात. सोशल मीडियावरती अपलोड केल्यावरती मित्रांनो अक्षरशः तिथं टवाळक्यांचा ग्रुप असतो. हे माणूस आलं म्हणून आमचे रिलेशनशिप धोक्यामध्ये आले. ह्या माणसामुळं आमचं आहे ना रिलेशन तुटलं. माझी माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली. माझी गर्लफ्रेंड 16-17 वर्षाची होती, ती सोडून गेली. यांसारख्या गोष्टी मित्रांनो हे पोरं बोलत असतात. त्यांच्यासोबत जे ते मोटिवेटली स्पीक देतात, जे अक्षरशः पूर्ण समाज जागृती करण्याचं काम करतात. मित्रांनो, त्या माणसाला या प्रकारे ट्रोल करतात ही हरामखोरं. मित्रांनो, हे फक्त ग्रुपमध्येच चालत नाहीत, तर ह्यांचं पूर्ण पोस्ट बनवून ते पोस्ट करणं असेल, पोस्ट केल्यावरती कमेंटमध्ये जाऊन एन्जॉयमेंट करणं असेल, त्यांना बोलणं असेल, कोसणं असेल, शिव्या घालणं असणं विनाकारण, यांसारख्या गोष्टी ही फालतू लोकं करतात. आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं, समाजाला दिशा दाखवणारे लोकं, समाज प्रबोधनकार जे आहेत, त्यांच्या विरोधात ह्यांसारख्या गोष्टी होतात आणि जे आपल्या समाजाला दिशा दाखवतात, त्या लोकांसोबत या गोष्टी होतात. मित्रांनो, एक विचार करा, एखाद्याची बहीण, एखाद्याची मुलगी, एखाद्याचं कोणतरी रिलेटिव्ह 16-17 वर्षाची पोरगी असेल आणि ती एखाद्यासोबत पळून गेली,
तर तुम्ही विचार करा मित्रांनो, जिला अजून शिक्षण पूर्ण नाही झालं, ती स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली नाहीये आणि ती पळून जाऊन एखाद्या अशा मुलासोबत लग्न करतीये, की तो एक कथित दुनिया दाखवतो. मी तुला सोनं देईल, मी तुला पैसे देईल, मी तुला ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करेल. अशा गोष्टी तो बोलतो, ज्या की एक कथित गोष्टी आहेत. आणि मित्रांनो, तिथे गेल्यावरती त्यांचं वातावरण वेगळं असतं. यांना पळून घेऊन चाललं जातं. अक्षरशः काही-काही जण जिल्हे बदलतात, राज्य बदलतात, बाहेरच्या स्टेट्समध्ये जाऊन राहतात. मित्रांनो, तिथं जाऊन झोपडपट्टीमध्ये आयुष्य काढतात पोरी. आयुष्याचं वाटोळं करून घेतात. दारू प्यायला चालू होतात. हे लव्ह मॅरेज केलेली काही-काही जण टवाळकी 16-16, 17-17 वर्ष वय असतं ह्यांचं. यांना शेंबड्यांना कळत देखील नाही आणि अक्षरशः बाहेरच्या राज्यात जाऊन राहणार. तिथं अक्षरशः मित्रांनो अशा गोष्टी करणार, बिगारी काम करणं. मग तेवढं काम करायचं, घरी यायचं, सुखाची भाकर पण नाही मित्रांनो. दारू प्यायला लागती, मूत प्यायला लागतं यांना. त्या गोष्टी हे करतात, कन्झ्युम करतात आणि मित्रांनो लिटरली स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतात. मॅच्युरिटी नसते, आपल्याला करायचं काय, काय काम करायचं, कुठली गोष्ट करायची, काही घेणं-देणं नसतं. फक्त दिल दिया है ईद भी देंगे या प्रकारामध्ये मला प्रेम भेटलं, मला सुख कळले, सुख कळले, यांसारख्याच गोष्टी करतात मित्रांनो, बाकी काय नाही. म्हणूनच यांसारख्या सरांची गरज आहे. आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक वसंत अंकारे सर जन्माला आला पाहिजे. आपल्या प्रत्येक गावामध्ये इंदोरीकर महाराज असले पाहिजेत, आले पाहिजेत. प्रत्येकाला समाज प्रबोधनकार म्हणून सांगितलं पाहिजे, सुधरवलं पाहिजे त्यांनी. आपल्या समाजाला दिशा दाखवायला पाहिजे, की तुमचं वय नाहीये या गोष्टीचं करायचं. तुम्ही करू नका. तुम्ही मॅच्युअर नाहीये. तुमच्याकडे पैसा नाही, जॉब नाही, कुठल्याही गोष्टी नाहीये. 16-17व्या वर्षी या फंद्यामध्ये पडून स्वतःचं आयुष्य बरबाद करू नका. या सगळ्या गोष्टी महाराजांनी सांगितल्या पाहिजे. याच्यापुढं सगळ्यांना सांगितलं पाहिजे. हे आम्हाला मान्य आहे मित्रांनो आणि आम्ही जरी या जनरेशनचे असलो, तरी देखील आम्हाला यामुळं वाटतं मित्रांनो, की आम्ही काही-काही असे संसार बघितलेत मुलांचे, आमच्या मित्रांचे असतील, की लिटरली ते एवढ्या लहान वयामध्ये पळून गेले, लग्न केलं, स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेतलं. आता मित्रांनो, त्यांचं वय आणि आमचं वय सेम जरी असलं, तरी त्याला माझ्यापेक्षा म्हणजे एक 6 वर्षाचा पोरगा त्याला आहे. लिटरली त्याचे खायचे हाल आहेत. मित्रांनो, काही सेटल नाहीये. निवांत फक्त आयुष्यामध्ये कष्ट करायचं, घरी येऊन झोपायचं, तेवढंच काम तो करतो, बाकी काय नाही. या सगळ्या गोष्टी मित्रांनो कोणीतरी एक्सप्लेन केलं पाहिजे ह्या पोरांना, सांगितलं पाहिजे. समाजामध्ये गरज आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीची. म्हणून आपल्याला आपल्या समाज प्रबोधनकारांची गरज आहे आणि त्यावरतीच आपला समाज व्यवस्थित चालू शकतो. म्हणून प्रत्येक गावामध्ये एक इंदोरीकर, एक वसंत जन्माला यायला पाहिजे. त्यावेळेसच जाऊन आपला महाराष्ट्र अशा घाणेरड्या गोष्टीमध्ये पडणार नाही, की अक्षरशः आपली पुढची पिढी बरबाद होईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरती तुम्ही पहिलं कमेंट करून सांगा, की जे सर करतात आहेत आणि जे इंदोरीकर महाराज करतात आहे, ते अगदी बरोबर आहे की चुकीचं? व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.